या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। प्रचार कसा व्हावा, कुठल्या विषयांवरती व्हावा, बोटनला कॅम्पेन पॉझिटिव्ह असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे, थोडी बहुत चर्चा झाली आणि काही प्रेझेंटेशन होते, ते प्रेझेंटेशन केली आणि आम्ही त्याच्यावरती काही चर्चा झाली। सर, सांगली आणि भिवंडी या दोन जागेवर जर तिढा कायम आहे, त्याबद्दल काय या बैठकीत ज्या अर्थी आम्ही आज सगळे नेते एकत्र प्रचार उद्या कसा करायचा याच्यावरती बसलो आहोत, तुम्हाला इंडिकेशन नाही आहे याचा अर्थ असा आहे का ज्या वादग्रस्त जागा आहे त्यामागे जेव्हा तुम्हाला एवढंच सांगतोय पुढच्या 2 महिन्यातला प्रचार कसा करायचा, काय असावे, तुमच्या तोंडावर प्रश्न काय असले पाहिजे। आता एक साधी गोष्ट निघाली, बस हुई महंगाई की मार, अब क्यों चाहिए मोदी सरकार, साधी गोष्ट आमच्या तोंडावर। असं आम्ही सगळे काय काय करू शकतो, आपण काय विषय आणू शकतो समोर, महाराष्ट्रात काय चालू आहे, कायदा आणि सुव्यवस्था काय चालू आहे, गद्दारी कशी झाली, लोकांनी एक दुसऱ्याच्या पाठीत झुंजीन कसे बसले, हे कसे प्रचारात नुसते आणता येत मी नेत्यांसमोर चर्चा करतो। आमिर भाई घूम थोड़ा नीचे थोड़ा खाली घ्या, अरे नो खाली घ्या। असं कोएलिशनमध्ये होतच असतं, एक कोणीतरी नाराज होत असतो, पण अंतिमतः सगळ्यांची मन एकत्र करून कोएलिशन पुढे जात असतं। आज एवढ्या बैठकीत आपल्याला बैठकीचा सारांश सांगितला की खेळीमेळीच्या वातावरणात आपलं पुढच्या 2 महिन्याचं प्रचार कसा असला पाहिजे, तो काय लेवलला गेला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये तो कसा आला पाहिजे, त्याच्याबाबत चर्चा झाली की आम्ही किती पुढे गेलो त्याचा विचार केला। जर आम्ही प्रचार साहित्याला एकत्र बसलो तर साहित्य प्रिंटला तर गेलंच असेल ना। नाराजी आपण व्यक्त करत असतो तर आम्ही नाराजी उघड व्यक्त करतो, पद्धत असते कोलिशनमध्ये। मठावर खाली करू नको, तुम्ही काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा, आम्ही काय म्हणत नाही। सर, प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयने क्लीन चिट दिलेली आहे। विमान जे भारतीय विमान घोटाळ्याप्रकरणी आपल्याला सुप्रीम कोर्टात त्याने केस दाखल करायला सांगितलं सीबीआयला, सीबीआयने क्लीन चिट दिली। डीजीपी में शामिल हो जाओ, वाईट ठोक के वापस हो वॉशिंग मशीन। शिंदेच्या शिवसेनेचे जे आहेत ते आज पहिली नावाची यादी जाहीर झाली, 8 जणांची नावाची यादी जाहीर झाली। मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव त्या पहिल्या यादीमध्ये नाही आहे। त्यांचे पुत्र त्या यादीमध्ये नाहीत, ह्या प्रश्नाचं उत्तर मी कशा देणार हो, माझा काय संबंध? त्यांनी ज्याच्या घरात असतं त्यांनी बघावं ना, त्या घरात काय उद्या शिजवायचं आहे, आपल्याकडे आज काय खायला मिळणार आहे, मी कशाला जाऊन सांगायचं आज मटण खा, उद्या वडे खा, आपलं काम नाही ना। तर आव्हाड साहेब जवळपास 6 तास हेमंत गोडसे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची वाट बघत होते, भेट झालेली नाही, त्यानंतर त्यांची गाडी ट्रायडंटच्या बाहेर निघताना दिसली, त्यामुळे खरं तर चर्चा सुरू झाल्यात। काही ते तुम्हाला भेटण्यासाठी आले होते असं काही आहे, बैठकीमध्ये ते आले होते? पुढे सर ना थोडा नाही, भेटले असतील तर मला माहीत नाही, कारण का मी थोडा वेळ बाहेर गेलो। सर, आव्हाड साहेब आज जेव्हा तो गोविंदा जेव्हा सुपरहिट होता तेव्हा तो आमच्याकडे होता, आता बाजूला केलेला माल आहे, आता तो कोणाकडे जाऊ ना, आम्हाला जायचं। तो हिंदी में आना चाहिए। आज बैठक में क्या इन विषयों को लेकर मागे घे ना बाबा, मध्ये कुठे सिर्फ प्रचार साहित्य, प्रचार के विषय क्या होना चाहिए, उस किस रूप में सामने आने चाहिए, कौन सी घोषणा होनी चाहिए कि जैसे उन लोगों ने कहा था बस हुई महंगाई के मान, तो हम पूछ रहे अब क्यों चाहिए मोदी सरकार, तो ऐसा सवाल जवाब क्या आएगा, इस पर हम बात करें। वंचित बहुजन आयोग को लेकर चर्चा हुई है, बिल्कुल चर्चा हुई है। हम अभी तक अम्बेडकर साहब को कह रहे हैं कि आमिर भाई, आपका स्वागत है, बैठ के फिर से समझौता उसके ऊपर कर लेंगे। महाराष्ट्र के और देश के हित में नहीं है कि अम्बेडकर साहब जो संविधान के विरोधी में काम कर रहे हैं, उनको फायदा होने के लिए अगर करेंगे तो आने वाली जनरेशन हमको, नस्ल हमको माफ नहीं करेगी। सर, लेकिन अम्बेडकर साहब की तरफ से जो ट्वीट हुआ है उसमें ये जो है सवाल किया गया है
कि जो लास्ट 4 सीजन में वर्ली में मीटिंग हुई, उसके ऐसा बाद है, से छोटी मीटिंग में छोटी जो बात है छोटी छोटी बात बुलाया नहीं जा रहा है। छोटी छोटी बातें हैं। किस मीटिंग में बुलाया नहीं गया, किस मीटिंग में बुलाया गया, ये कोई चर्चा का विषय नहीं होता है। अम्बेडकर साहब बहुत बड़े नेता हैं। हम मीटिंग किसकी होती है? हम लोग बैठते हैं, हम लोग छोटे छोटे जो कार्यकर्ता है और हमारे प्रदेश अध्यक्ष हैं, हम लोग बैठते हैं। अम्बेडकर जी का स्तर बहुत बड़ा है, लेकिन उनके प्रतिनिधि को भी नहीं जगह दी जा रही है, ऐसा मीटिंग में है नहीं बुलाया जा रहा है। उनको हम सब बताते हैं कि ये हुआ, ऐसा हुआ, खाली क्या होने वाला है बस। तो ये सब खबरें हम देते रहते हैं। ऐसा कुछ नहीं कि हम अम्बेडकर जी को कुछ बताते नहीं। हमको छुपाने जैसा हमारे पास कुछ है ही नहीं। हमारा खुला पत्ता है, खुली किताब है हमारी। हम लोगों को छुपाना कुछ नहीं है। हमको सिर्फ ये बताना है कि अम्बेडकर जी राष्ट्रहित में, संविधान बचाने के लिए, इस देश का गणतंत्र बचाने के लिए आपको सभी को एक साथ होकर जो संविधान विरोधी है उनके खिलाफ लड़ना पड़ेगा। सर, आज के वक्त की जरूरत है। नवनीत की मौजूदगी में कैसे देखते हैं आप? गोविंदा को ज्वाइन करने को लेकर जिस जमाने में गोविंदा हिट था, तब सुपर हिट एक्टर था, तब वो कांग्रेस के पास था। रिटायर्ड खिलाड़ी हो गया, रिटायर्ड क्रिकेटर भी किधर भी जाए तो थोड़ी किसी को चिंता होती है। विराट जाएगा तो चिंता है ना, रिटायर्ड आदमी किधर भी चले जाता है। सर, लिस्ट जारी होने के बाद उद्धव गुट की तरफ से आपके खुद जो सुप्रीमो हैं उन्होंने कहा गठबंधन नहीं निभाया जा रहा है, 20 सीट को लेकर नाराजगी भी की जा रही है। किधर शरद पवार जी ने किधर कहा, किधर कहा बताओ, किसके पास है? सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।